नमस्कार. मागच्या भागात म्युझिक थेरपी या विषयाची हिस्ट्री आपण जाणून घेतली होती. आज आपण म्युझिक थेरपी आपल्यावर कशा प्रकारे काम करते हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. म्युझिक थेरपीचा सर्वप्रथम वापर हा ताम्रयुगामध्ये करण्यात आल्याचे सिद्धांत पुस्तकांमध्ये आढळतात. म्युझिक थेरपी ही थेट आपल्या मेंदूवर काम करते. मेंदूतील 27 केंद्रे उद्दीपित करते. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन यांचा समतोल साधण्याचं काम देखील म्युझिक थेरपी करते. याशिवाय आपल्या शरीरात जी 7 चक्र आहेत ती 7 चक्र संतुलित करण्याचं काम देखील म्युझिक थेरपी करते. ज्या वेळेला ही 7 चक्र मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार ही जी 7 चक्र आहेत ती जेव्हा असंतुलित होतात, त्यापैकी कुठलेही एखाद, दुसरं, 2, 3 अशी कुठचीही चक्र जर असंतुलित झाली तर आपल्या शरीरामध्ये विकार उद्भवायला चालू होते आणि मानसिक सुद्धा विकार उद्भवायला चालू होतात. तर ह्या चक्रांचं संतुलित करण्याचं काम ही म्युझिक थेरपी करू शकते. त्याशिवाय आपले जे त्रिदोष आहेत, कफ, पित्त आणि वात यांना संतुलित करण्याचं देखील काम म्युझिक थेरपी करते. गर्भधारणेपासून गर्भसंस्कार जर म्युझिक थेरपीच्या सहाय्याने केले तर येणारं बालक हे मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या सदृढ झाल्याचं, डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचा बुद्ध्यांक वाढलेला दिसतो, इमोशनल क्वेश्चन वाढलेला दिसतो आणि हे सगळं प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. म्युझिक थेरपीसाठी काही आपल्याला विकारच हवा असं काही नाहीये. आपण मनशांतीसाठी किंवा आपला जो नेहमीचा स्ट्रेस आहे त्याला रिलीफ करण्यासाठी म्युझिक थेरपीचा आपण वापर करू शकतो. आमच्याकडे ज्या वेळेला क्लायंट येतात त्यावेळी आम्ही त्याचं पहिल्यांदा आधी बघतो की काउन्सिलिंगने काम होतं का, मला काही थेरपीची गरज आहे, कुठल्या थेरपीची गरज आहे हे सगळं पाहिलं जातं आणि तशी मग थेरपी व्यक्तीला दिली जाते. म्युझिक थेरपी देताना देखील त्या व्यक्तीची केस हिस्ट्री लागते. मग आम्ही केस स्टडी करतो आणि त्यानुसार म्युझिक डिझाईन करून दिले जाते. तर म्युझिक थेरपी म्हणजे केवळ म्युझिक ऐकणे हा उद्देश नसतो. ते म्युझिक ऐकण्यासाठी सुद्धा अगदी भारतीय शास्त्रीय शुद्ध असं संगीतच ऐकण्यासाठी दिलं जातं. त्यामध्ये फ्लूट आणि व्होकल असे प्रकार आहेत आणि जे राग आहेत आपले भारतीय संगीत त्या रागावर आधारित जी काही फ्लूट असेल किंवा व्होकल असेल म्युझिक ते दिलं जातं. त्याशिवाय काही टेक्निक्स आहेत, काही मंत्र आहेत, म्युझिकची बीजमंत्र आहेत ती दिली जातात. ॲक्टिव्हिटी काही आहेत, मेडिटेशन आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा तो एक संगम असा आहे आणि त्याचा एक सेट पूर्ण आम्ही तयार करतो आणि त्याला गरज बघून त्यासाठी म्युझिक थेरपी सुद्धा दिली जाते. या म्युझिक थेरपीचा जो पिरियड आहे तो 2 महिन्यांचा असतो. सुरुवातीला दिला जातो 2 महिन्यांचा, त्यानंतर मग गरज पाहून कंटिन्युटी ठेवली जाते किंवा त्यात काही चेंज असतील तर तसे चेंज करून आम्ही ती पुढे दिली जाते. आता म्युझिक थेरपी देत असताना किंवा इतर कुठलीही थेरपी देत असताना समोरच्या व्यक्तीने सुद्धा तितक्याच संयमाने, सातत्याने, विश्वासाने ते सांगितलेल्या गोष्टी जर फॉलो केल्या तर आणि तरच त्याला हवा तो रिझल्ट मिळू शकतो. शेवटी डॉक्टरचं एक काम असतं की मेडिसिन देणे, त्याला ट्रीटमेंट देणे, त्या ट्रीटमेंटला साथ देणे, ती वेळच्या वेळी ती मेडिसिन घेणे किंवा जे काय सांगितलेलं आहे ते वेळच्या वेळी विश्वासाने पूर्ण करणे केवळ त्या व्यक्तीच्याच हाती